नमस्कार भक्तांनो, आपण वर्षभर अनेक चतुर्थी केल्या, मनोकामना मागितल्या, संकटात गणरायाला हाक मारली. पण तुम्हाला माहीत आहे का, 21 फेब्रुवारीची ही फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी या मराठी वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी आहे. आणि शास्त्र सांगतं, वर्षाची शेवटची चतुर्थी म्हणजे अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची शेवटची संधी. भक्तांनो, भगवान गणेश हे विघ्नहर्ता आहेत, पण ते फक्त अडथळे दूर करत नाहीत, ते आधी आपल्याला योग्य मार्गावर उभं करतात. गणेश पुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जो भक्त चतुर्थीला नियमाने व्रत करतो त्याच्या जीवनातील अडथळे हळूहळू नाहीसे होतात. भक्तांनो, मोठी पूजा नाही लागणार, गणपतीला भाव लागतो. स्नान करून स्वच्छ कपडे घाला, गणपती समोर तांदूळाचा चौकोन करा, लाल फूल दूर्वा अर्पण करा, एक मोदक किंवा गूळ खोबरे चालेल. मग शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त 108 वेळा म्हणा, ओम गं गणपतये नमः. जबरदस्तीने नाही, मनापासून. माझ्याकडे खूप कॉमेंट्स येतात, सर कर्ज संपत नाही, घरात भांडणं थांबत नाही, नोकरी लागत नाही. भक्तांनो, चतुर्थीच्या दिवशी 11 दूर्वा घ्या. प्रत्येक दूर्वा अर्पण करताना म्हणा, ओम वक्रतुंडाय हुं. मग 21 वेळा जप करा, गणेश ऋणहर्ता नमः. हे 3 महिने करा, परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. चमत्कार अचानक होत नाहीत, ते शांतपणे घडतात. रात्री 10:30 नंतर घरात शांतता असते, मन स्थिर असतं. ही वेळ आंतरिक संवादाची असते. जर शक्य असेल तर रात्री 10:45 ते 11 दरम्यान 21 वेळा मंत्र जप करा. तुम्हाला जाणवेल, मन हलकं होतंय, भीती कमी होते. एक खरी कथा. पुण्यातील एक भक्त, नोकरी नव्हती, घरात तणाव. त्यांनी सलग 6 चतुर्थी व्रत केलं. पहिल्या महिन्यात काही बदल नाही, दुसऱ्या महिन्यात इंटरव्ह्यू कॉल, तिसऱ्या महिन्यात नोकरी. त्यांनी मला मेसेज केला, सर गणपतीने माझा संयम वाढवला, मग माझं नशीब बदललं. ही आहे श्रद्धेची ताकद. महिलांसाठी विशेष. जर 41 दिवस व्रत करत असाल, मासिक पाळीमध्ये मोठी पूजा नको, फक्त मनात जप करा. खंड पडला तर पुन्हा संकल्प करा. गणपती भावना पाहतात, नियम तोडल्याने रागावत नाहीत. चतुर्थीला काय मागावे? मोठं घर, पैसा? मागा योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, कारण गणपती म्हणजे बुद्धीचा देव. भक्तांनो, आपण अनेक वेळा गणपतीची पूजा करतो, मोदक अर्पण करतो, आरती करतो. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलात का, आपण गणपतीला फक्त मागतो की त्याचं ऐकतोही? भगवान गणेश हे फक्त विघ्नहर्ता नाहीत, ते बुद्धीचे देव आहेत. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला प्रथम त्यांची पूजा केली जाते. वर्षातील शेवटची फाल्गुन चतुर्थी का विशेष आहे? मराठी पंचांगानुसार फाल्गुन महिना हा वर्षाचा शेवटचा महिना असतो. म्हणजे ही चतुर्थी म्हणजे जुन्या अडथळ्यांचा शेवट,
अपूर्ण कामांची पूर्णता, नवीन वर्षासाठी आध्यात्मिक तयारी. शास्त्रात सांगितलं आहे, जे कार्य वर्षभर पूर्ण झालं नाही ते फाल्गुनातील चतुर्थीला संकल्प करून पूर्ण करण्याची ऊर्जा मिळते. गणेश पुराणमध्ये वर्णन आहे की वर्षाच्या समाप्तीला केलेला गणेश जप विशेष फलदायी असतो. सकाळची ऊर्जा का महत्त्वाची? चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी घरात शांतता असते. ही वेळ सात्विक ऊर्जा जास्त असण्याची असते. त्यावेळी जर तुम्ही फक्त 15 मिनिटं शांत बसलात, डोळे बंद केले आणि मनात जप केला, ओम गं गणपते नमः, तर मनाची घालमेल कमी होते. भक्तांनो, कधी कधी आपली समस्या मोठी नसते, आपला विचार गोंधळलेला असतो. गणपती जप हा विचार स्थिर करतो. कर्ज आणि आर्थिक ताण, आध्यात्मिक दृष्टिकोन. आज अनेक कुटुंब आर्थिक तणावात आहेत, पण शास्त्र सांगतं कर्ज फक्त पैशाचं नसतं, ते मनाचंही असतं. जर मनात अपराधीपणा, भीती, असुरक्षितता असेल तर बाहेरची परिस्थिती बदलायला वेळ लागतो. चतुर्थीच्या दिवशी एक छोटा उपाय करा. तांदूळावर हळदीचा टिपका लावा, त्यावर गणपतीची मूर्ती ठेवा. 21 वेळा म्हणा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ही प्रार्थना म्हणजे केवळ शब्द नाहीत, ही आत्मविश्वासाची पुनर्स्थापना आहे. रात्री 10:45 नंतर घरातील हालचाल कमी होते. मोबाईल सायलेंट करा, TV बंद करा. फक्त एक दिवा लावा, त्या प्रकाशाकडे पाहत 21 श्वास घ्या. प्रत्येक श्वासात ओम गम, प्रत्येक श्वास सोडताना गणपतये नमः. ही साधना मनाला खोल शांतता देते. भक्तांनो, कधी कधी आपल्याला चमत्कार नको असतो, आपल्याला फक्त भीती कमी व्हावी असं वाटतं. ही साधना तेच करते. एक प्रेरणादायी अनुभव. नाशिकमधील एक कुटुंब. घरात सतत भांडणं, व्यवसायात नुकसान. त्यांनी ठरवलं प्रत्येक चतुर्थीला फक्त 108 जप करायचा. पहिल्या महिन्यात काही बदल नाही. दुसऱ्या महिन्यात घरातील तणाव कमी झाला. तिसऱ्या महिन्यात नवीन ऑर्डर मिळाली. ते म्हणाले, गणपतीने आमचं नशीब बदललं नाही, आमची मानसिकता बदलली. आणि मानसिकता बदलली की परिस्थिती बदलते. महिलांसाठी विशेष संदेश. अनेक महिला विचारतात, नियम पाळता आले नाही तर काय? श्रद्धा तुटली तर नियमांचा उपयोग नाही. जर अडथळे आले, फक्त मनात जप करा. गणपती तुमच्या परिस्थिती समजून घेतात. त्यांना दिखावा नको, त्यांना भाव हवा. घरातील नकारात्मकता कशी कमी करावी? चतुर्थीच्या संध्याकाळी भीमसेनी कापूर लावा. गुग्गुळ धूप दाखवा. घरात गणपती बाप्पा मोरया म्हणत फिरा. हे करताना मनात राग, मत्सर सोडा. कारण खरी नकारात्मकता बाहेर नाही, ती आपल्या विचारात असते.
या चतुर्थीला एक वेगळी प्रार्थना करा. नेहमी आपण म्हणतो, गणपती मला हे दे. यावेळी म्हणा, गणपती मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे, चुकीचा मार्ग टाळण्याची शक्ती दे आणि संकटात धैर्य दे. कारण गणेश हे बुद्धी आणि विवेकाचे देव आहेत. भक्तांनो, ही फाल्गुन विनायक चतुर्थी या मराठी वर्षातील शेवटची आहे. या वर्षात जे काही अपूर्ण राहिलं, जे काही तुटलं, जे काही दुखावलं, ते सर्व गणरायाच्या चरणी अर्पण करा. नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी मन हलकं करा. गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी आहेत. पण एक अट आहे, श्रद्धा सोडू नका. जर तुम्हाला या चतुर्थीला विशेष मनोकामना असेल तर कमेंटमध्ये फक्त लिहा, ओम गं गणपते नमः आणि हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत पोहोचवा. जय गणेश, गणपती बाप्पा मोरया. ही चतुर्थी तुमचं अपूर्ण वर्ष पूर्ण करो, तुमच्या घरातील अडथळे दूर करो. गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी आहेत. फक्त श्रद्धा सोडू नका. लाईक करा, शेअर करा. भक्ती सुगंध परिवार वाढवा. गणपती बाप्पा मोरया.